आचार्य भट्टोबाज जे आहेत ते स्वामींच्या शब्दाव्यतिरिक्त कुठले शब्द बोलत नाहीत आणि म्हणून त्या ठिकाणी त्या आलापामध्ये ती ताकद आहे. भट्टोबासांचं बोलणं झाल्यानंतर समस्त 500 गुरुकुळ जे आहे ते कुठेतरी ज्ञानाच्या माध्यमातनं अंतकरण त्यांचं निवायचं, अशा पद्धतीने तोही आलाप आम्हाला या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि त्याद्वारे सुद्धा परमेश्वरच दातृत्व करतात. बोलत जरी अधिकरण असले तरी स्वामींनी काय सांगितलं, बोध आणि बोधशक्ती ते परमेश्वराकडनं येत असते. आणि म्हणून ते शब्द सुद्धा का महत्त्वाचे ठरतात? अधिकरण ते जीव आहेत, मग त्यांचे शब्द का महत्त्वाचे आहेत? कारण की त्यांच्या शब्दांच्या मागे परमेश्वर आहेत. ते जे काही बोलतात त्या मागे परमेश्वराची प्रवृत्ती आहे आणि परमेश्वराने त्यांना अधिष्ठित केलेलं आहे. उगाच कोणी अधिकरण होऊ शकत नाही बरं का. तुम्ही आम्ही म्हटलं चला आम्ही आता दीक्षा घेऊन अधिकरण होता येत नसतं अधिकरण. अधिकरण म्हणजे खरोखर ज्यांना ईश्वर अधिष्ठित करतात तेच अधिकरण होतात. कारण की बहुतांच्या धर्माला निमित्त व्हायचं आहे. तुम्ही तुमचा एकट्याने धर्म आचरण करणं सोपं आहे, पण 4 लोकांना घेऊन धर्म आचरण स्वतःचंही करणं त्यांचंही करणं हे सगळ्यात कठीण गोष्ट आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ईश्वराच्या प्रवृत्तीच्या अनुरूपच अधिकरणं जे असतात ते अधिष्ठित होत असतात. आणि म्हणून त्यांच्या त्या आलापाला शब्दाला एक महत्त्व आहे महानुभाव पंथामध्ये आणि त्याची प्रचिती आहे. नुसतंच महत्त्व असं नाही की माझे गुरु आहेत म्हणून महत्त्व असं नाही. प्रत्येकांना त्यांची प्रचिती जी आहे त्यांच्या शब्दाची ती आलेली आहे आणि म्हणून ते सुद्धा शब्द तेवढेच महत्त्वाचे.